जर एका रूममध्ये 100 भारतीय लोक असतील तर काय होईल? ट्रस्ट मी, हे तुम्हाला शॉक करणार आहे. सगळ्यात आधी त्या 100 लोकांपैकी 52 पुरुष आणि 48 स्त्रिया असतील. आणि शॉकिंग पार्ट म्हणजे रुरल एरियाजमध्ये स्त्रिया जास्त आहेत आणि सिटी एरियामध्ये पुरुष जास्त आहेत. आता एज वाईज बघूयात. 100 जणांपैकी 15 वर्षाच्या खाली 26 जण असतील आणि 15 ते 60 या वयोगटात 68 जण असतील आणि 60 पेक्षा जास्त वय असणारे फक्त 6 लोक असतील. जर गाव आणि शहराचा डिफरन्स पाहिला तर 100 पैकी 63 जण गावात राहतात आणि 37 जण शहरात राहतात. शहरांची वाढ झपाट्याने होत आहे, त्यामुळे 2023 पर्यंत 40% लोक हे शहराकडे शिफ्ट झालेले असतील. आता एज्युकेशनचा रियालिटीचे जर हे सगळे पुरुष असतील तर यातले 85 लोक एज्युकेटेड असतील आणि 15 लोक हे अनएज्युकेटेड असतील. जर या पूर्ण स्त्रिया असतील तर त्यातले 70 स्त्रिया एज्युकेटेड असतील आणि 30 स्त्रिया अनएज्युकेटेड असतील. जेंडर गॅप स्टील एक्झिस्ट आहे, परंतु फास्ट इम्प्रूव्ह करत आहे. रिलेशनशिप स्टेटसचं काय? तर या 100 लोकांपैकी 45 लोक मॅरिड असतील, 51 लोक अनमॅरिड असतील आणि 4 लोक हे डिवोर्स असतील. सध्या डिवोर्सचा रेट फक्त 1% आहे, पण स्लोली राईज होत आहे. आता डिजिटल कनेक्टिव्हिटीचा विचार करूयात. 100 लोकांपैकी 50 लोक हे इंटरनेटचा वापर करतात आणि त्याच 100 लोकांपैकी 78 जणांकडे बँक अकाउंट्स आहेत. सोशल मीडिया राहिला की 100 लोकांपैकी 50 लोक हे युट्यूबचा वापर करतात आणि त्याच 100 लोकांपैकी 30 पेक्षा जास्त लोक हे इंस्टाग्राम वापरतात. आणि जे लोक बोलतात ना की भारतात फक्त इंजिनियर्स आणि डॉक्टर्स बनले, तर त्यांच्यासाठी 100 लोकांपैकी फक्त 0.5 हे डॉक्टर्स आहेत, 4 लोक इंजिनियर्स आहेत. तर मग तुम्ही विचार करता की बाकीचे काय करतात? तर बाकीपैकी 42 लोक हे शेती करतात, 25 लोक हे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत आणि उरलेले टीचिंग, कन्स्ट्रक्शन किंवा व्यवसाय करतात. बापरे, आपला इंडिया इतका डायव्हर्स आहे. हे स्टॅटिस्टिक्स पाहून तुम्ही पण सरप्राईज झालात ना? मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही या 100 मध्ये कुठे फिट होता. आणि हो, फॉलो करायला विसरू नका.